नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी सरकारने अनेक दिलासादायक निर्णय घेऊनही जो काही दर आहे तो हमीभावापेक्षा कमीच आहे. ऐन दिवाळीतही गरजेपोटी शेतकऱ्यांना सोयाबीन कमी किमतीत विकावं लागलं होतं मित्रांनो. तसंच कापसाला मिळणाऱ्या दरातून उत्पादनाचा खर्च देखील अजून भरून निघत नाही आहे. अशामध्ये शेतकऱ्यांची जी काही चिंता ती भेडसावू लागली होती. पण आता जे काही निवडणूक झालं, निवडणुकीनंतर आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळणार का, या सगळ्या गोष्टींना आता शेतकऱ्यांना कुठेतरी वाटतंय की भाव मिळेल. त्याचविषयी आपण बोलणार आहोत मित्रांनो. शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जातील की का आपल्या सोयाबीनला भाव मिळत नाही आहे. केंद्र सरकारने 2024-25च्या हंगामासाठी सोयाबीनला 4,892 रुपये प्रति क्विंटल, तर मध्यम दाग्याच्या कापसाला 7,121 रुपये आणि लांब दाग्याच्या कापसाला 7,521 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला होता. त्यानंतर यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे जे काही दर आहेत ते कोसळलेले आपल्याला दिसत आहे. बाजारात सध्या सोयाबीनला 3,900 ते 4,200-300 एवढा भाव आता मिळतोय. तर मध्यम दागाचा कापूस जो आहे त्याला 6,900 रुपयांपर्यंत विकला जात असताना आपल्याला दिसतोय. सोयाबीन हमी भावापेक्षा 1,000 रुपये तर कापूस 200 रुपयांनी कमी किमतीत विकावा लागताना आपल्याला दिसते. यासाठी सरकारने कोणते निर्णय घेतले किंवा घ्यायला पाहिजे होते, तर 2023च्या जो काही खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी आणि त्यांच्या नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मागील वर्षी सोयाबीन व कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान दिलं आणि ते गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये याचा निर्णय देखील घेतला. हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर कोसळल्याने केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केला, जसे की 0% 27.5% घेतला. याशिवाय नाफेडच्या ज्या काही माध्यमातून हमीभावाने 13 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आणि तो कुठेतरी सुरुवात आपल्याला दिसते. तर FX दर्जाचा जो काही ओलाव्याचा प्रमाण होता तो 12% कमी हे निकष असल्याने बहुतेक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर माघारी फिरावे लागलं होतं आणि बहुतेक शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे त्याचा खर्च तर गेला. आणि नंतर मग शेतकऱ्यांसाठी त्यांनी 12% 15% आम्ही हा सोयाबीन खरेदी करू असं मागच्या 8 दिवसांपूर्वी शासनाकडून सांगण्यात आलं होतं. आणि मग याच्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या, त्यासाठी मित्रांनो हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी 26 जिल्ह्यांमध्ये 532 खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले असून 494 खरेदी केंद्र कार्यरत झाले आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत 2,02,320 राज्य शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून राज्य सरकारने प्रथम टप्प्यात खरेदीचे उद्दिष्ट जे काय होतं ते 10 लाख मेट्रिक टन एवढे असून आता एकूण 13,000 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली आतापर्यंत आहे. राज्यात भारतीय कापूस महामंडळ कापूस खरेदी करण्यात येत असून 121 खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. अतिरिक्त 30 खरेदी केंद्रांची मागणी प्रस्तावित आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत 71 केंद्रांवर 55,000 क्विंटल आणि कापसाची खरेदी देखील करण्यात येणार आहे. आता सरकारची भावांतर योजना जी काही शासन सांगते त्या भावांतर योजनेनंतर शेतकऱ्यांना खरंच मदत मिळणार आहे का? मागचीच मदत मिळाली नाही आहे. तर खुल्या बाजारात शेतीमालाचं जे काही दर आता हमीभावापेक्षा खाली गेल्यास शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून जे काही नुकसान होते ते नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावाने खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असताना त्यासाठी खरेदीला केंद्राची यंत्रणा उभारावी लागणार असल्यामुळे त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत असताना प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी केंद्र शेतीमालाची विक्री करणे ही शक्य होत नसतं. त्यावर तोडगा काढण्यासाठी भावांतर योजना मागच्या 10 दिवसांपूर्वी शासनाने जाहीर केली, ज्याच्या अंतर्गत शेतीमालाचे बाजार मूल्य आणि हमी दर यातील फरकाची जी काही रक्कम आहे ती संबंधित शेतकऱ्याने बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ही फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार असून DBTच्या माध्यमातून ती शेतकऱ्यांना देईल. मग ही फक्त सोयाबीन आणि कापसासाठी नाही आहे, तर ही सर्व जे काही उत्पादन घेणारे शेतकरी सर्व प्रकारच्या पिकांसाठी असणारे असे त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे.
तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनचे जे काही दर आहे ते का वाढू शकत नाही आहे, तर मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम तेल 0% दराने आयात केले जात होतं आणि म्हणून सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने आणि त्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये खाद्यतेल आयात शुल्क वाढवून 27.5% केलं होतं. जसं की आपण याच्यावर पण एक सविस्तर व्हिडिओ बनवला होता आणि या खाद्यतेलाच्या किमती वाढल्या, पण बाजारात सोयाबीनचा जो काही दर आहे तो वाढू शकला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार कायम असताना सोयाबीनचे जे दर आहे ते सोयाबीन म्हणजे दरावर अवलंबून असणार आपल्याला माहिती आहे. यंदा सोयाबीनची मागणी कमी असल्याने सोयाबीनचे दरही घसरले. म्हणजे जो काही कच्चा माल निष्कृष्ट दर्जाचा माल निघत होता म्हणजे सोयाबीन, त्यालाही यावेळेस मागणी नाही आहे आणि म्हणून त्याचे भाव कुठेतरी कमी असताना आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर जर विचार केला तर कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात चढ उतार सुरूच असताना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर हे 59 सेंट प्रति पाऊंड इतके असताना आपल्याला दिसतंय. म्हणून राज्यात कापसाची जी काही सरासरी भाव आहे तो 6,900 ते 7,000 रुपयांवर असताना आपल्याला इथे समजतंय मित्रांनो. आणि म्हणून कापूस लागवडीसाठी वेचणीपर्यंत जो काही खर्च वाढला आहे, 1 क्विंटल कापूस उत्पादनासाठी सध्या आता खर्चाचं प्रमाण हे 4 ते 4,500 पोहोचलं असताना त्यात शेतकऱ्याला भाव मिळतो 4,000. तरच थोडाफार नफा शेतकरी कमवू शकतील. कधी तर त्यांना जो का 5,500 ते 6,000 रुपये एवढा भाव मिळेल, ते पण स्वतःची जी काही मजुरी ती मजुरी याच्यातनं निघत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला असं वाटत होतं की आता जे काही इलेक्शन झालं, या इलेक्शन झाल्या शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा म्हणून या शासनाकडून आचारसंहिता संपल्यानंतर दिलासा म्हणून शेतकऱ्यांना जो काही सोयाबीन आणि कापसाचा भाव आहे तो भाव नक्कीच वाढून मिळेल. पण जर आपण बघायला गेलं तर सोयाबीन भाव वाढत का नाही आहे, याच्या मागची जी काही स्टोरी, याच्या मागचे जे काही कारणे आहेत त्या कारणांवर शासन काम करत नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला समजावा लागणार आहे की शासनाने जे बॅकएंडमध्ये काम करायला पाहिजे, की जसं की तुम्ही आयात बंद करा. ओके, सोयाबीनमधून जो काही सोयाबीन निघते त्याला तुम्ही परदेशात कसा विकला जाईल, कसा आपल्या भारतीय मालाला परदेशामध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल, याच्यावर काम करणं सोडून शासन काय करते, शासन शेतकऱ्यांना ओके आम्ही तुम्हाला भावांतर योजना देऊ, तुम्हाला 5,000 रुपये प्रति क्विंटल देऊ. म्हणजे एकतर तुम्हाला बसवल्या कशासाठी आहे हरामखोरांनो, हे जे काही आपण नेते मंडळी बसवून ठेवतोय हरामखोरांना कशासाठी बसवलं आहे, की देश व्यवस्थितरित्या चालवायला पाहिजे. संताप येतो आणि म्हणूनच असे काही शब्द तोंडातनं निघता. शेतकऱ्यांसाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले, शेतकऱ्यांसाठी तुम्हाला योग्य उपाययोजना करता आल्या पाहिजे. त्या उपाययोजना करणं सोडून तुम्ही शेतकऱ्यांना प्रलोभन देत आहे की आम्ही तुम्हाला भावांतर योजना देऊ आणि त्या योजनेअंतर्गत आम्ही तुम्हाला 5,000 रुपये प्रति हेक्टरी देऊ आणि वरतून सांगायचं की आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. अरे शेतकऱ्यांना मदत नाही केली बाबा, तू शेतकऱ्यांचं उलट नुकसान करताय तुम्ही. शेतकऱ्यांना जर मला सांगा एक छोटासा शेतकरी असेल की ठीक आहे ज्याचं 1 एकर 2 हेक्टर क्षेत्र असेल, पण ज्या शेतकऱ्यांचं 100 हेक्टर क्षेत्र असेल ओके, आणि त्याला जर तुम्ही 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 10,000 रुपये मदत देत असाल तर कुठलं सरकार, कुठलं कॅल्क्युलेशन हरामखोरांनो, त्या 100 हेक्टरवाल्याचं केवढं मोठं नुकसान आहे. तो काही त्याच्यासाठी पण काही आकाशातनं पैसे पडत नाही, त्याला जे काही मजदूरी ते काही जादूतनं उपलब्ध होत नाही, त्यालाही तेवढाच खर्च लागतो, तोही तेवढीच मेहनत करतोय. मग त्याचं नुकसान, हे नुकसान काढण्यासाठी जे बॅकएंडला काम करायला पाहिजे ते काम करणं सोडून हे आरामखोर आपल्याला फक्त प्रलोभनं देत आहे. आता बघूया, हे इलेक्शन तर झालं, मतदान झालं, आता या मतदानानंतर याच्यावर काय उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्कीच जाणणार आहोत मित्रांनो. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.